मंगळवारी रात्रीच्या सुमारास अविनाश झेंडे हे आपल्या कामानिमित्त मुरगुडकडून मोहरेकडे परतत होते. त्यांच्या दुचाकीवर मागे शाहूवाडी तालुक्यातील साळशी इथले सूरज पाटील हा तरुण बसला होता. दरम्यान कोगिल इथले अविनाश पाटील हे शहाजी परीट यांना सोबत घेऊन कोगिल या आपल्या गावाकडून खेबवडेच्या दिशेनं जात होते. बामणी परिसरातील खेबवडे फाट्याकडे वळत असताना या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये अविनाश पाटील आणि अविनाश झेंडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सूरज पाटील आणि शहाजी परीट हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सूरज पाटील याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर शहाजी परीट यांच्यावर कणेरी मठ इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मोहरे आणि कोगिल परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघात प्रकरणाचा कागल पोलीस अधिक तपास करत आहेत.